नमस्कार मित्रांनो, सुरू करूया आजचे व्हिडिओ सेशन. बघा, आपण 2 दिवसापूर्वी आपण मराठी ग्रामर घेतलेलं होतं. 25 प्रश्न घेतलेले होते. ठीक आहे, आज आपण जीकेचे 25 प्रश्न घेऊ. ठीक आहे. काय प्रश्न क्रमांक 51 की खालीलपैकी कोणते तरंग हे यांत्रिक तरंगाचे उदाहरण आहे? यांत्रिक तरंगाचे उदाहरण आहे प्रकाश तरंग, ध्वनी तरंग, रेडिओ तरंग आणि दूरचित्रवाणी तरंग. याचं योग्य उत्तर आहे ध्वनी तरंग. लक्षात असू द्या. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणती सदिश राश नाही? ठीक आहे, खालीलपैकी कोणती सदिश राश नाही? तर आपण अभ्यास करताना काय करायचं की सदिश राशी काय, अदिश राशी काय असते? ठीक आहे, सदिश राशीमध्ये काय असते, अदिश राशीमध्ये काय असते? तर याचं योग्य उत्तर आहे ऊर्जा. ठीक आहे. नेक्स्ट बघा, किरणोत्साराचा शोध कोणी लावला? बघा ऑप्शन बघा, मारी क्युरी, रुदरफोर्ड, आइन्स्टाईन, हेनरी बेक्वेरेल. याचं योग्य उत्तर आहे हेनरी बेक्वेरेल. तर रुदरफोर्डने कुठला शोध लावला, आइन्स्टाईनने काय लावलं, मारी क्युरीने काय लावलं, हे प्रश्न तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट बघा, 1857च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केले? मद्रास, बंगाल, सुरत, मैसूर. याचं योग्य उत्तर आहे बंगाल. ठीक आहे. बघा 1757 प्लासीची लढाई इंग्रजाची पहिली लढाई होती. त्यामध्ये सिरोजुद्दौला यांचा पराभव करून मीर जाफरला बंगालचा नवाब म्हणून नियुक्त केले. ठीक आहे. नेक्स्ट बघा, वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे कोण म्हणाले होते? ऑप्शन बघा, डलहौसी, रिपन, विलियम जोन्स आणि लॉर्ड मोर्ले. बघा एका प्रश्नात 4 प्रश्न कसे करायचे बघा आता. याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड मोर्ले. ठीक आहे, हे झालं उत्तर. तर बघा, लॉर्ड डलहौसीनं काय केलं होतं? लॉर्ड डलहौसीनं काय केले होते? लॉर्ड रिपननं काय केले होते? ठीक आहे, विलियम जोन्स आणि लॉर्ड मोर्ले. तर उत्तर आहे आपलं. लॉर्ड डलहौसीच्या काळात काय झालं? आपली भारतातील पहिली रेल्वे झाली होती. ठीक आहे. लॉर्ड रिपनच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपनला असे म्हणतात. ठीक आहे. असे महत्त्वाचे 1 नोव्हेंबर 1858 रोजी गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग यांनी राणीचा जाहीरनामा कोणत्या ठिकाणी वाचून दाखवला? कलकत्ता, अलाहाबाद, दिल्ली आणि मेरठ. ठीक आहे. तर याचं योग्य उत्तर आहे अलाहाबाद. ठीक आहे. तर या ठिकाणी विस्तारवादी धोरण पण बंद केले होते. लक्ष असू द्या. लॉर्ड कॅनिंग भारताचा पहिला व्हाईसरॉय. ठीक आहे, आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. प्लीज कमेंट करा. ठीक आहे. नेक्स्ट बघा, जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक रिकाम्या जागा टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असतो त्यावेळी ते कुटुंब आणि अंगांनी दारिद्र्य मानले जाते. ठीक आहे, क झालं तिथे अंगांनी. ठीक आहे, अंगांनी. तर याचं योग्य उत्तर आहे 20-33, 50-33, 40-33 आणि 33-30. तर याचं योग्य उत्तर आहे 33-30. दारिद्र्य या घटकातील हा प्रश्न आहे. ठीक आहे. आपल्या भारताचे दारिद्र्य कोणत्या याच्या गुणांकमध्ये मोजतात? प्लीज कमेंट करा. कोणत्या दारिद्र्य, सापेक्ष का निरपेक्ष? भारतातील दारिद्र्याचे मोजमाप अंदाज कोणत्या अर्थतज्ञांनी केले? दांडेकर, रथ, डॉल्टन, ओझा आणि लाकरवाला. योग्य याचं उत्तर आहे दांडेकर, पी.डी. ओझा आणि लाकरवाला. डॉल्टन समिती नाही. ठीक आहे, डॉल्टन समिती नाही. ठीक आहे. तर याचं योग्य उत्तर आहे अ, क आणि ड. ठीक आहे. नेक्स्ट बघा, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या? नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद आणि मूलभूत अधिकार. मूलभूत अधिकार नंतर लागू झाला. या 3 पहिले लागू झाल्या जेव्हा 26 नोव्हेंबर 1949 रोजी. ठीक आहे, अ, ब आणि क. तर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. भारतीय पहिली राज्यघटनाची समितीचे अध्यक्ष कोण होते? प्लीज कमेंट करा. ठीक आहे. सूची ए आणि बी मधील योग्य जोडे जुळवा.
एकेरी नागरिकत्व, न्यायालयीन पुनर्विलोकन, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आणि केंद्र राज्य संबंधातील समवर्ती सूची. याचं योग्य उत्तर आहे बघा, एकेरी नागरिकत्व कुठून घेतलेले आहे आपल्या राज्यघटनेने? इंग्लंड, UK. न्यायालयीन पुनर्विलोकन अमेरिका, तत्त्वे आयर्लंड आणि केंद्र संबंधातील समवर्ती सूची ऑस्ट्रेलिया. याचं योग्य उत्तर आहे 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे. मूलभूत कर्तव्ये. ठीक आहे. मूलभूत कर्तव्ये हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडून आपल्या भारताने स्वीकारलेले होते? प्लीज कमेंट करा. नेक्स्ट बघा, राष्ट्रपती 53, राज्यपाल 153, विधानसभा 170. याचं योग्य उत्तर ब क, फक्त ब आणि अ आणि क. याचं योग्य उत्तर आहे ब आणि क. आयोगाची स्थापना कधी झाली? 89, 92, 93 आणि 94. याचं योग्य उत्तर आहे 1994. ठीक आहे. तर कमेंटमध्ये प्रश्न देतो तुम्हाला सगळ्याला की महाराष्ट्र राज्याची स्थापना ज्यावेळी झाली होती त्यावेळी किती जिल्हे आपल्या महाराष्ट्रात अस्तित्वात होते ते कमेंटमध्ये टाका. ठीक आहे. किती जिल्हे आणि किती तालुके होते प्लीज कमेंट करा. नेक्स्ट बघा, भारतीय राष्ट्रीय सभेच्या इसवी सन 1886च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, विमेशचंद्र बॅनर्जी आणि बद्रुद्दीन तय्यबजी. योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी. ठीक आहे. आणि भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली? 1885. ॲलन ह्युमच्या यांच्या मदतीने. आणि राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? विमेशचंद्र बॅनर्जी. ठीक आहे. आणि 2 नंबर दादाभाई नौरोजी. नेक्स्ट बघा, भारताच्या अरवली पर्वताच्या पश्चिमेस रिकामी जागा पठार आढळते. बघा, भारताचा भूगोल एखादा 2 प्रश्न तुम्हाला 100% येणार. ठीक आहे. बघा, मेवाड, मारवाड, माळवा आणि बुंदेलखंड. याचं योग्य उत्तर आहे मारवाड. ठीक आहे. नेक्स्ट बघा, हिमाचल प्रदेशातील भाखरा हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? सतलज, रावी, चिनाब आणि बियास. याचं योग्य उत्तर आहे सतलज. ठीक आहे. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही? खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही? तोरणमाळ स्तंभा, गाविलगड चिखलदरा, आंबोली गरमसूर आणि शिरोली गडचिरोली. याचं योग्य उत्तर आहे आंबोली गरमसूर. ठीक आहे. नेक्स्ट बघा, 67 नंबर, महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते ते योग्य ओळखा. कमेंटमध्ये टाका मला. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर 3 नंबरचे कोणते? 3 नंबरचे. 1 नंबरचं सर्वांना माहिती आहे. 1 नंबरचा 5व्या वर्गातला मुलगा पण सांगू शकेल. मला 3 नंबरचं सांगा. कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर आणि तोरणा. याचं योग्य उत्तर आहे साल्हेर. आणि साल्हेर या शिखराची उंची पण टाका. आणि महाराष्ट्रातील तिसरे सर्वात उंच शिखर कोणते ते कमेंटमध्ये टाका. महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कुठला? खोपोली, कोयना, वैतरणा आणि यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे कोयना. ठीक आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? घटप्रभा, कृष्णा, गोदावरी आणि तापी. योग्य उत्तर आहे तापी. लक्ष असू द्या. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र राज्याचे पूर्व पश्चिम लांबी सुमारे किलोमीटर आहे. 600, 700, 720, 800. योग्य उत्तर आहे 800. बघा, इथपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ लेक्चर कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये कळवा. नवीन गोरगरीब मुलांसाठी नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे मी. ही प्रश्नपत्रिका जी तुम्ही बघताय ती मी स्वतः तयार केलेली आहे. ठीक आहे. आणि या प्रश्नपत्रिकेची जर PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलला मी टाकून देतो. ठीक आहे. किंवा माझ्या या नंबरवर तुम्ही मला मागू शकता व्हॉट्सअप 9359086013. ठीक आहे. वारंवार प्रश्नोत्तरं असे जर प्रश्नोत्तर जर तुम्ही बघितले
तर तुमचा मार्क कमी पडण्याची शक्यता कमी आहे. ठीक आहे, कारण की मी हे रोज वारंवार वाचत होतो. ठीक आहे, म्हणून मला लेखी परीक्षेमध्ये 91 मार्क पडलेले आहेत, मुंबई शहर 2017. ठीक आहे, माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला सर्वांनी, आपल्या व्हिडिओची लिंक आपापल्या स्टेटसवर ठेवा आणि जे कोणी होतकरू मुलं आहेत त्यांना पाठवा, जेणेकरून सर्वांचा फायदा होईल. ठीक आहे, आपलं चॅनल जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत मोफत राहील आणि त्याच्यासमोर पण मोफत राहणार. ठीक आहे, यूट्यूबवर कुठलं काही पैसे द्यायची गरज नाही, सगळ्यासाठी फ्री आहे. ठीक आहे, फक्त चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि कमेंट करा, एक छान कमेंट करा, चॅनल कसे वाटले प्लीज. ओके, नेक्स्ट बघा, चालू घडामोडीवर आपले 4-5 प्रश्न येतात. ठीक आहे, बघा 2025 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? रजनीकांत, मनोज कुमार, मोहनलाल आणि मिथुन चक्रवर्ती. याचं योग्य उत्तर आहे मोहनलाल. साऊथचा ॲक्टर आहे, लक्ष असू द्या. नेक्स्ट बघा, 2025 मध्ये आशिया कप कोणी जिंकला? ते तर सगळ्यांना माहिती आहे, भारत. ठीक आहे, नेक्स्ट बघा, 2025 मध्ये होणाऱ्या G20 शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशाने केले होते? जर्मनी, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका आणि रशिया. याचं योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. ठीक आहे, सेकंड लास्ट क्वेश्चन. दोन 2025 मध्ये किती व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? 4, 5, 7 आणि 6. किती व्यक्तींना? ऑप्शन नंबर 3, 7. ओके, तर बघा नेक्स्ट बघा, शेवट 75. सध्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत? विश्वासराव नागरे पाटील, विवेक फणसाळकर आणि देवेन भारती आणि रश्मी शुक्ला. याचं योग्य उत्तर आहे देवेन भारती. चालू घडामोडी रोज 5 प्रश्न आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला मी टाकत असतो. प्लीज त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करून, टेलिग्राम जॉईन करून, व्हॉट्सअप जॉईन करून हे 5 प्रश्न रोज सोडू शकता. ठीक आहे, 5 प्रश्न टाकणार आणि संध्याकाळी त्याचे उत्तर टाकणार. ठीक आहे, अशा प्रकारे आपला मी प्रश्नपत्रिका बनवलेली आहे. जर तुम्ही मराठी ग्रामरचे 25 प्रश्नाचं स्पष्टीकरण बघितलं नाही, कृपया तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपलं यूट्यूब चॅनल आहे, आपलं मोठी पोलीस. फक्त एवढीच आशा आहे, चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओ ज्यांनी कोणी पूर्ण बघितला त्यांनी कमेंट करून सांगा मी व्हिडिओ पूर्ण बघितला म्हणून. ठीक आहे, थँक्यू.